सर, हा माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. थायरॉईडच्या आजारामुळे काही महिलांना गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा येतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. हे बघा, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं, की पेशंट थायरॉईडची गोळी रोज घेतोय, परंतु त्याच्या शरीरामधले जे थायरॉईडच्या आजारामुळे झालेले जे दुष्परिणाम आहेत, ते काही दूर होत नाहीत ॲलोपॅथीच्या गोळीने. रिपोर्ट तर नॉर्मल येतात. तर त्याचाच एक भाग हा पण एक आहे, की ऑब्व्हियसली मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स असतो आणि पेशंट थायरॉईडची गोळी रोज घेत असतो. परंतु शरीरामध्ये जे काही शारीरिक त्रास किंवा शरीरावरती जे काही दुष्परिणाम झालेले असतात थायरॉईडच्या आजारामुळे ते काही दूर झालेले नसतात. आणि त्यामुळे थायरॉईडच्या पेशंटला गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे थायरॉईडच्या रुग्णांना म्हणजे बऱ्याचशा थायरॉईडचा आजार हा 90% महिलांमध्येच असतो आणि आजकाल यंग महिलांमध्ये तर खूप प्रमाण वाढलेलं आहे थायरॉईडच्या आजाराचं. तर यामध्ये काय होतं, की पेशंटला मिसकॅरेज होणे, म्हणजेच काही कारण नसताना गर्भपात होणे, तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात किंवा पाळीच्या समस्याही बऱ्यापैकी असतात. तर मग यामध्ये आम्ही काय करतो, म्हणजे आम्ही काय करू शकतो? तर हे बघा, आजपर्यंत आमच्या क्लिनिकमधला रेकॉर्ड आहे, की ज्या महिलांना थायरॉईडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्याचा अडथळा निर्माण व्हायचा, तर 10 पैकी 8 महिलांना आमच्याकडे फरक पडलेला आहे, की आमची जी ट्रीटमेंटची म्हणजे आम्ही जे मेडिसिन्स देतो थायरॉईडच्या आजाराचं, ज्याच्यामध्ये पेशंटचं पहिल्या 2 महिन्यामध्ये शारीरिक त्रास कमी होतात, म्हणजे मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स निघून जातो. शरीरावरती झालेले साइड इफेक्ट्स किंवा इफेक्ट जे काही थायरॉईडच्या आजाराचे आहेत ते पूर्णपणे निघून जातात. त्यामध्येच हा जो गर्भधारणेमध्ये निर्माण होणारा जो अडथळा आहे तोही दूर होऊन जातो. म्हणजे बरेचसे म्हणजे असे शेकडो पेशंट आहेत, की ज्यांना 10-10 वर्ष, 15-15 वर्ष थायरॉईडच्या आजारामुळे मुलं होत नव्हते किंवा गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. आमची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्येच या सगळ्या म्हणजे बऱ्याचशा पेशंटला फरक पडलेला आहे आणि एक 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्येच पेशंट आम्हाला कॉल करून सांगतो, की सर तुमच्या औषधांचा फार चांगला रिझल्ट आला आणि आमचा जो प्रॉब्लेम होता गर्भधारणा राहण्याचा तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आता 1 महिना, 1.5 महिना जे काही त्याचा गर्भ राहिलेला आहे आणि आता आम्ही फार आनंदी आहोत. हे खूप सारे पेशंट आहेत. तर मी प्रेक्षकांना हे सांगेल, की ज्याही पेशंटला थायरॉईडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा येत असेल, तुम्ही नक्कीच डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये या आणि नक्कीच आम्हालाही या समस्येमध्ये पेशंटला, रुग्णांना हेल्प करून आम्हालाही कुठेतरी आशीर्वाद भेटतात